हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा ताई, मी कोजागिरीच्या दिवशी फोन केला होता ना संध्याकाळी. हा 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 तेच हा मिस कॉल तर बघितला मी, म्हणूनच फोन केला आता. बोला ना ताई. फोन नाही लागला ना, उचलला नाही ना तुम्ही, तर म्हटलं आता जाऊ दे ताई, आज सण आहे काहीतरी. हा, मग काय अं, अनुभव शेअर करायचा होता का? हो ताई, मला जरा उशीरच झाला तुम्हाला फोन करायला. आता करू शकताय का? हो, करू शकते. हा, कुठून बोलताय तुम्ही? मी पुण्यातूनच बोलते ताई. अरे वा, हा, नाव सांगायचंय? नाही, नाव नाही सांगत, बरं पण बरं. माझा अनुभव नक्की सांगते. हा, सांगा सांगा. अं, श्रावण महिना होता ना, हा 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 तर असं आता स्वामींचं मी नाही का तुम्हाला सांगितलं, माझा म्हणजे माझ्या स्वप्नात स्वामी आले होते. हा 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 तर मग मी पुढं हे कंटिन्यू सेवा ठेवली ना हा हा स्वामींची. बरोबर. हा हा दादांच्या दरबारातून, प्रदीप दादांच्या मठातून 3 वेळा जाऊन आली मी. ओ, अरे वा. हो. हा हा तुम्हाला नाही का सांगितलं, माझ्या मिस्टरांचा असा व्यसनाचा प्रॉब्लेम होता. हा तर मग हा तो भाग पूर्णतः सुटला ना. अरे वा, काय हम्म. काय सेवा दिली होती प्रदीप दादांनी? जी नित्य सेवा देतात ना दादा, हा 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 मग तीच सेवा दिली दादांनी. मग मी पण तीच केली. अजून थोडेसे प्रॉब्लेम सांगितले दादांना हा पहिल्या हा तरी फोनवरून. तर हा. दादांनी मला घोरकष्टोद्धरण 51 वेळा अशी सेवा दिली होती. अच्छा अच्छा. हा हा हो, तर ताई मी ती सेवा महिनाभर, 1 महिनाभर अशी केली. हम्म. मनापासून केली आणि मला त्याचे रिझल्ट पण जाणवतात. खूप छान जाणवतात रिझल्ट माझ्या अरे संसार. वा. हो, तर हं, मग काय केलं, हं. आता श्रावण महिन्यामध्ये नाही का पुण्यातून ते असं गट गट करून महिलांनी नाही का ते पारायण करतात. हा 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 हो, तर हा श्रीपाद श्री वल्लभ स्वारी चरित्रामृत पारायण त्यांचं सुरू होतं, तर मी साखळी ते पारायण का ताई? साखळी पारायण? हो हो बरोबर. हा हा तर मी ते बघितलं ना मोबाईल वरती. हा हा असं घरी घरचं मुलांचा स्वयंपाक वगैरे आवरता आवरता, हा डबे वगैरे आवरता असं सकाळी सकाळी 8च्या दरम्यान मग माझं ते लक्ष गेलं. मी ते पारायण करायला म्हणजे ते हा पारायण श्रवण करायचं असतं ना. हा, बरोबर. हा हो, मग ते इतकं छान श्रवण करायला मिळालं ना ताई, इतकं म्हणजे असं त्यावेळेस इतकं मनातून खूप छान वाटलं मला. अय्या, किती छान हो. ना ताई. हा, मी तर त्यांना आईच मानते ना हो, श्रीपाद श्री वल्लभ स्वारींना. तर खरंय इतकं खरंय. छान वाटलं ना मला, लय छान वाटलं बरं का पारायण असं ना काही करत राहायचं ताई. हो, सेवा. 6 दिवस ते पारायण ऐकलं ताई मी. हा. आणि 6 दिवस पारायण ऐकलं, मग 7वा दिवस होता. 7 दिवसाचं पारायण होतं ना ते. अरे वा 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 वा. हो, रोज एक एक अध्याय, असं 53 अध्याय, ते त्यांचे काय अध्याय असतील ते ते आपले सांगत होते, मग आपण ऐकायचं. अरे वा, हा, तर किती मग छान. 7व्या दिवशी ना आपली कशी श्रद्धा, ही पारायणाचं सांगता करतात. हा मग हा हा हा, आपण सांगता ठीक आहे चला, आपण आपल्या कामातून वेळ काढून आपण ऐकलं श्रवण, आपलं हम्म. हेच भाग्य आपण मानायचं. खरंय खरंय खरंय. हो, मग मी संध्याकाळी 7व्या दिवशी का हा जेव्हा पारायण ऐकत होती, स्वामींना नैवेद्य घरात जे काही भाजी भाकरीचा हा वगैरे देऊन, मग आपलं मनोमन असं शांत झोपी गेली ना रात्रीची, तर ताई मला स्वप्न किती 4 वाजून 10 मिनिटं आधी, पहाटे पहाटे स्वप्न दाखवलं स्वामींनी. हा. ते स्वप्नामध्ये परतही स्वामी माझ्या सर्पाच्याच रूपात स्वामी माझ्या स्वप्नात. सर्पाचेच होते का? हो. हा अ, हा हा पण तो सर्प इतका शांत आणि असं जसं काय एकदम आपण नाही का हा. थंड, इतका शांत होता एकदम. अरे वा. हो, इतका शांत होता ना. हा आणि हा. त्याचा रंग पिवळ्या रंगाचा. अरे वा, हो, पिवळ्या स्वामींचा रंगाचा. आवडता रंग. हो, आणि मी जेव्हा दचकून उठली ना, आता आपल्याला वाटतं ना की बाबा हे काही सत्यात माझ्या शेजारीच आहे का काय, म्हणून असं मला एकदम घाबरल्यासारखी झाली. मी हा. उठली पटकन तेवढ्या वेळेत. ओ.
हो. बापरे. जेव्हा उठली ना बघते तर हं, स्वामी आई, हं, माझी आमच्या घरातली जी मांजर आहे ना, हं, माझ्या मुलीने पाळलेली, हं, हं. हा, तर ती मांजरीच्या रूपात स्वामी माझ्या जवळ बसलेले होते, माझ्या खांद्याजवळ बसलेले वा, बघा किती छान हो ताई. हो. बघा किती कमाल. हो, बघा ना. आणि मग मी उठल्या उठल्या पहिलं श्री स्वामी समर्थ असं म्हणलं ना, हा 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 माझं लक्ष मांजरीकडे गेलं. हा. आणि असं तर ही तर माझ्या शेजारी कधी नसती, मुलांजवळच असती. एकतर तर मुलीजवळ किंवा मुलाजवळ हा दोघांपैकी एकाकडे असती. तर ती हा. माझ्या जवळ कशी काय आली म्हणून म्हटलं आश्चर्यच वाटलं चला तुम्हाला असं तर. काहीतरी स्वामी तुमचीच लीला आहे असं म्हटलं ना. हा हा अहो ताई, त्या मांजर माझ्या लेकीने पाळलेली, हा. इतकी तिचं म्हणजे लहान मुलांसारखं ती तिला जपत होती. अरे मी बापरे. पण हा मी पण तिला जपायची. जवळ अरे. आली की तिला चपाती खूप आवडायची ना. हा 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 हा. चपातीचा गोळा, कणिक वगैरे द्यायची खायला. कणिक पण खायचे. हो, खायची. अरे वा. बाजरीची कणिक पण खायची, बाजरीच्या पिठाची. हा मग हा मी कारण ती मांजरच एवढी छोटी होती ना, हा. तेव्हापासून मुलीने पाळली तिला. तिची हा. आई गेली, तरस येतात ना आमच्या इथं, हो हो बरोबर. भाग आहे ना राहायला, तर हा. मग तरस येतात, तरसानी तिची आई नेली ती मांजर. 1.25 महिन्यापासून आम्ही तिला सांभाळली, मोठी केली. ओ. त्यावर एवढा जीव आमचा बसला तिच्यावरती. अरे वा. हा. आणि मग काय प्रारब्धाचे भाग होते काय माहिती. म्हणजे ती मांजर परत जेव्हा ते पारायण पूर्ण झालं, 7वा दिवस पूर्ण झाला, हा. सकाळी मला ती झोप लागून गेली परत. अच्छा. हा हा. घाबरली मी, उठली आणि परत मला झोप लागून गेली. म्हणलं स्वामी तुमची लीला, एवढं म्हटलं आणि परत झोप लागून गेली. सकाळी उठली ना 6:30 वाजता, बघते तर आम्ही 3 दिवस त्याच्यानंतर आम्ही ती मांजर शोधण्याचा प्रयत्न केला. नाही, कुठंच नाही सापडली हो ताई. आलीच नाही ती. अगो मला बाई. काय माहिती. पण काय स्वामींची लीला होती ते कळलंच नाही. बस एवढंच कळलं. हं. ते मांजरीवरती आमचा खूप जीव होता. इतकं जीव. नाही, म्हणजे काही संकट वगैरे असलं ना ताई, तर मांजर म्हणतात असं घेऊन जाते असं. मग ते माझ्यावर आलं होतं ना ताई. हा, ते त्यांनी नेलं हे मला स्वामींनी. जाणवलं, हे मला स्वामींनी दाखवलं, हो. की मी आलो आहे तुला वाचवायला म्हणून. हा आणि जेव्हा पण मठात गेली तेव्हा स्वामींना सांगितलं ना, स्वामी मला घरी खूप त्रास असेल तर मग तुम्ही चलाच माझ्या बरोबर, तुम्ही हा माझ्या बरोबर यायलाच पाहिजे. हा म्हणजे असं स्पष्ट अस्पष्टरित्या, पण तुम्ही माझ्या बरोबर चाला. मी असं कायम प्रामाणिकपणानं स्वामींना म्हणायची ना. हा, बरोबर. तर तेच स्वामींनी माझं ऐकलं, कंठातले ऐकून. शब्द ऐकले. बरोबर. आणि मला इतकं रडू आलं, स्वामींच्या फोटो पुढे जाऊन खूप रडले. बरं. स्वामी तुम्ही माझ्यावरचा काळ नेला. हम्म. पण ती मांजर, तिच्यावर खूप जीव होता हो स्वामी, आमचा खूप जीव होता असं स्वामींना खूप सांगितलं. माझी हम्म. मुलगी, तिला इतकं वाईट वाटलं 2-3 दिवस सारखं तिचंच लक्ष, तिचं तिच्या बापरे. आठवणच जाईना ना. आई ग, मुलगी आता केवढी आहे तुमची? माझी मुलगी 11वीला आहे ताई. बापरे. हो, ती 10वीला असताना तिनं ती मांजर पाळली. हा. तिला मांजरी, जनावरं, गाया वगैरे यांचं, अरे वा. हा, सगळ्यांचं, गायांचे पण असे तिचे फोटो आहेत गायांजवळ बापरे. बसून काढलेले. हो, दूध वगैरे सगळं तिला काढता येतं ना, मग तिला ते वा. जनावरांमध्ये मोठी झाली, मग तिला ते आवड आहे ना हा हा हा. प्राण्यांची. हा, आमचा बरोबर. व्यवसायच शेती, गाया, मग हो. बस. त्याच्यातच ती मोठी झाली ना. बरोबर. तर असं झालं. पण त्यात पण आता तुम्ही. परत मांजरीची पिल्लं आणलीत पाळायला. बापरे. हो. पण म्हणजे आणि तुम्ही सगळं घरातलं पण शिकवलं, शेतीचं शिकवलं, आता ती शिक्षण पण घेते. किती छान हो ताई. हो, आणि ताई म्हणजे शिक्षणात पण हुशार आहे. तिने 10वीत 76% आणले. तेव्हा पण दादांच्या मठामध्ये गेली. स्वामींना प्रार्थना केली. म्हटलं स्वामी माझ्या मुलीला 10वीत पर्सेंटेज पडू द्या. तिला हा हा. योग्य तिच्या शिक्षणासाठी कॉलेजमध्ये तिचा दाखला होऊ द्या. हो तर हो. अरे वा. हो ताई. तर तिचं अजून ऍडमिशन झालंच नाही ताई. हा. पण शाळेमध्ये घेतलंय. शिक्षक खूप छान आहेत. शिकवतात मस्त.
अरे वा, मग काय प्रश्नच नाही ना ताई. हो हो हो. माझी हे असे एक 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 गुंतागुंतीचे प्रश्न होते ना, मग एक 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 कुठंच चाललेत ताई. नाही, सगळा गुंता निघून जाईल बघा ताई. हो. आणि मिस्टर पण ना खूप छान राहतात, वागतात. कधी कधी येतो येडा. आता कसं आहे, संसार प्रपंच म्हणल्यावर थोडंफार असतंच. हा, तेवढं तर आता विचारांची देवाणघेवाण करताना वाद तर होतात ना ताई हो थोडेफार. हो हो. मग असं होतच ना. आता मी एकीकडं आपण सांगायला जाणार, पण ते त्यांच्या लक्षात बसणार हा नाही. हा. असं होतच असतं. पण नक्की. ठीक आहे, चला स्वामी तुम्ही, माझं तर एवढं स्वामींकडे निवेदन आहे, स्वामी तुम्ही माझं लई गाऱ्हाणं ऐकलंत म्हणून. खरंच ना खूप. ताई, मला आनंद दिला हो स्वामींनी, नाहीतर माझ्या आयुष्यातला आनंद या विषयांनी खराबच तर बरोबर. नव्हते लई. असं नाही का, मी मागे पण सांगितलं ते काळ्या कोळशाचे ते हे अंग निखाऱ्याप्रमाणेच असतात ना. हो 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 हो. मग ह्या निखाऱ्यांमधून पण मला हं. स्वामींनी याच्यातून बाहेरच काढायला घेतलं, त्या दरीतून बाहेर काढायला घेतलं. मी कधी विसरणार नाही हो ताई, स्वामींना कधी नाही माझ्या खरं आयुष्यात. नाही, एवढं सुंदर तुमचं जीवन केलं त्यांनी आता. हो ना ताई, मी कधी विसरू शकणार नाही. स्वामी म्हणजे माझा जीव आणि मी म्हणजे स्वामी. आई गं. नाही, दादांचा मठ म्हणजे स्वामी आणि स्वामी माझं एवढंच माझ्या लक्षात. कारण ताई, माझ्या स्वप्नात स्वामी आले ते कसे? हा हा म्हणजे मी तुम्हाला पहिले सांगितलं ना, महादेवाच्या शंकराच्या रूपात आले स्वामी माझ्या हा हा स्वप्नात. हा त्याच्या मी तेव्हा स्वामींना निवेदन मांडत होते की स्वामी, हा मला ह्या धर्तीवरती जर, म्हणजे हा. सद्गुरूंना निवेदन मांडत होते की असं देवाचं सत्व, तर मग मला कुठंतरी काहीतरी मार्ग दाखवा. तर स्वामींचा मठ मला, स्वामींच्या मठातली हा वारुळ आहे ना, हा हा हा. ते मला असं वारुळ दिसलं. आणि बापरे. हो, वारुळ तर दिसलंच. त्याच्या सोबत मला असं इतका पांढरा शुभ्र घोडा दिसला. ओ. हो. आणि त्याच्या बरोबर स्वामींनी पिवळं वस्त्र म्हणजे ते धोतर असतं ना, ते नेसलेले, हा लाल हा पगडी हा हा. घातलेली. आणि ते खंडोबाचं रूप कसं असतं ना, चंद्राची हो खोड हो. असते, ते मग असं फोटो नाही होतं. काढलेला तुम्ही? अहो ताई, स्वप्नात स्वामींनी हे हा. दर्शन दिलं हो मला. हे पण तेव्हा स्वप्नातच पारायण दिलं तेव्हा काय? पण अच्छा. तेव्हा पण पारायण तुमचं श्रवण ऐकून ऐकून मी पारायण करत होते ताई तेव्हा पण. ओ. हम्म. अच्छा. हा गुरुचरित्र पारायण माझं त्याच्यात बरोबर, आपण ते जास्त. लावलं होतं ना मध्ये. वेगवेगळे पारायण लावतच असतो आणि तर सोनलताई खूप छान वाचतात ना ते. हो ताई, मी अजून त्यांना जॉईन नाही झाली बरं का. येतं त्यांचे भाग, एक एक भाग येत हा असतात. हा हा. आता श्रावण महिन्यात पण लीलामृत त्या खूप छान हो सांगत ना, होत्या. किती छान ताई. कुठे पुण्य मी असेल त्यांचं. मी एक दोन पारायण त्यांचे पण ऐकले, खूप छान हो सांगतात. ना. हम्म. हा, खूप छान ताई, मी शेअर करते हा. हो ताई, मला ना इतकं सुंदर स्वामींनी ते खंडोबाच्या रूपात स्वामींनी दर्शन दिलं. तेव्हा आहे का, स्वामी फक्त बोलत होते, हा पण हा. काय बोलत होते स्वप्नात ते मला कळलं नाही. स्वामींचे शब्द हम्म. कळले नाहीत. पण मला एवढं कळलं की स्वामी म्हणतायत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मला हा. हे स्वप्नात स्वामींनी अगदी. हा दृष्टांत इतका सुंदर दिला ना ताई. माझी अरे. नितांत श्रद्धा बसली स्वामींवर. आमचं एकदा अक्कलकोटला जाऊन येणं झालं. हा. जोडीनं मुलाला घेऊन जाऊन आलो. हो. हो ताई. म्हणजे असं एक 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 करून खूप छान छान होत चाललंय पुढचं आयुष्य. होणारच आहे, अजून त्याच्याही पेक्षा छान होईल ताई. हो ताई, कारण तुम्ही आता ना, नेहमी अनुभव शेअर करता ना. हो ताई, आता थोडे थोडे किचकट प्रश्न आहेत संसार हो, प्रपंचातले, ते पण बरोबर आहे. सुखाने वाहून न्यावेत. माझी तर खरं हीच खरं. इच्छा आहे. आणि खूप माझ्याकडून छान. जेवढी पाहिजे तेवढी सेवा स्वामींनी करून घ्या. आणि होणारच हो ताई. तुमच्या हो सगळं मनासारखं होणार. ताई. हं. मी शेअर करते ताई. हो ताई, ते शेअर करा. समजतं. श्री